कॅमेरामॅन चौबे सर यांनी आम्हाला क्राईम मीटिंगमध्ये आदेश दिले होते की 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान अवैध शस्त्र बाळगण्याच्या विरोधात कडक कारवाई करावी असे आम्हाला सक्त आदेश दिले. त्या अनुषंगाने माननीय पोलीस उपायुक्त गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे API जोहेब शेख, PSI वावळे व आपलं PSI हवालदार खेडेकर व इतर स्टाफ यांना आम्ही सक्त सूचना देतो की आपल्याला कुठल्या परिस्थितीत आपल्या हातीमध्ये असे अवैध शस्त्र बाळगणारे लोक आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करायची. अशी आपल्याला गोपनीय माहिती भेटली की आमचे रेकॉर्डचा गुन्हेगार आदित्य शिव विशाल घारू हा काहीतरी घातपात करायच्या उद्देशाने आपले वेपन बिन फिरतोय अशी माहिती भेटली. त्याला किवळे येथून आम्ही रात्री ताब्यात घेतले, ते झडती घेतलं. त्यामुळे एक गावठी कट्टा आणि जिवंत राऊंड भेटलंय. त्याला कुठून आणलं, कशाने आणलं यासाठी आम्ही त्याला त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे, अरेस्ट केलेलं आहे आणि त्याला रिमांड हाती करतो. त्यांनी कुठून आणलं वेपन, कशाने आणले, त्याचा उद्देश काय होता याचा आम्ही तपास करत आहोत. देवराळात 2024ला मर्डरचा गुन्हा दाखल आहे. तसेच तळेगाव दाभाड येथेच अवैध शस्त्र बाळगण्यावरती गुन्हे दाखल आहे. तो काय कामधंदा काय करत नाही की असंच गुन्हेगारी पासबुक माहिती 2 गुन्हे दाखल आहेत त्यावर. त्याने आधी हा गुन्हा हत्यार कुठल्या उद्देशाने आणलं होतं याचा आपण कसून शोध घेऊन त्याच्या मुळापर्यंत आम्ही जात आहोत. काढून घेतलेला आहे. आणखी काहीतरी त्या पिस्टलचा वापर केला की नाही आम्ही फॉरेन्सिकला वेपन पाठवून त्यांनी कुठे फायर केला की कुठे काय घातपात केलेला आहे का याचा तुम्ही तपास करत आहोत. तपासाचा भाग आहे. रिमांड हजर करतो आम्ही.